नमस्कार मित्रांनो. आपण सगळे आयुष्यात एकच गोष्ट शोधत असतो, सुख, समाधान आणि आर्थिक स्थैर्य. पण अनेकांना वाटतं श्रीमंती म्हणजे नशीब, श्रीमंती म्हणजे मोठा बिझनेस, श्रीमंती म्हणजे खूप पैसा असलेले लोक. पण सत्य काय आहे माहिती आहे का? श्रीमंती ही अचानक मिळत नाही, ती सवयींमधून तयार होते. आज मी तुम्हाला अशा काही सवयी सांगणार आहेत, ज्या जर तुम्ही हळूहळू आत्मसात केल्या तर तुमचं आयुष्य हे नक्कीच आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या श्रीमंत होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित एखादी सवय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. सवय नंबर 1, स्वतःवर विश्वास ठेवण्याची सवय. श्रीमंत माणूस आधी स्वतःवर विश्वास ठेवतो. तो म्हणतो, मी करू शकतो, मी शिकू शकतो आणि मी बदलू शकतो. स्वतःवर विश्वास नसेल तर कोणतीही संधी तुमच्यासाठी उपयोगाची ठरत नाही. सवय नंबर 2, लवकर उठण्याची नाही तर ठरवून जगण्याची सवय. श्रीमंती ही सकाळी 5 वाजता उठण्यामध्ये नाही, तर दिवस कसा वापरतो आपण यावर असते. श्रीमंत लोक विचारतात, आज मी काय शिकलो, आज मी स्वतःसाठी काय केलं. सवय नंबर 3, वेळेची किंमत ओळखण्याची सवय. वेळ वाया घालवणारा माणूस हा गरीबच राहतो. फोनवर तासनतास बोलणं, फोनवर तासनतास स्क्रोलिंग करणं, निरर्थक चर्चा करणं आणि उद्यावर काम ढकलणं, या सवयी हळूहळू आपली स्वप्न मारून टाकतात. सवय नंबर 4, सतत शिकण्याची सवय. श्रीमंत लोक शिकणं कधी थांबवत नाहीत. पैसा कमी असेल तर ते म्हणतात की मी ज्ञानात गुंतवणूक करेल. पुस्तकं, नवनवीन कौशल्य शिकणं आणि अनुभवातून शिकणं, हे सगळं भविष्यामध्ये पैसा बनून परत येत असतं. सवय नंबर 5, स्वतःची जबाबदारी स्वतः घेण्याची सवय. श्रीमंत लोक हे कधीच म्हणत नाहीत की माझं नशीब खराब आहे, किंवा सरकारमुळे काही झालेलं नाही, किंवा मी लोकांमुळे अडून राहिलेलो आहे, किंवा इतर काही गोष्टी. ते नेहमी म्हणतात, मी काय चुकवलं, मी काय सुधार करू शकतो. आणि या गोष्टींमुळे स्वतःची जबाबदारी स्वतः घेतल्यामुळे श्रीमंत होण्यासाठी त्यांना मदत होते. सवय नंबर 6, छोट्या सुरुवातीला कधीही कमी लेखू नये ही सवय. मोठं यश नेहमी छोट्या छोट्या पावलांनी सुरू होतं. आज थोडंसं, उद्या थोडंसं, रोज थोडं थोडं करूनच आपल्याला मोठी गोष्ट अचीव करता येते. यालाच शिस्त असं म्हणतात, आणि शिस्त म्हणजेच श्रीमंतीची पहिली पायरी असते. सवय नंबर 7, खर्च करण्याआधी विचार करण्याची सवय. श्रीमंत लोक हे पैसे दाखवण्यासाठी खर्च करत नाहीत, शो ऑफसाठी खर्च करत नाहीत, तर गरज आणि हौस यातला फरक ते ओळखतात. आणि हे खरंच गरजेचं आहे का, हे खरंच आवश्यक आहे का, असा प्रश्न ते स्वतःला विचारतात. आणि जिथे गरज आहे तिथेच पैसे खर्च करतात. खर्च करण्याआधी विचार करतात. 8वी सवय, बचत करण्याची सवय. पगार किती आहे यापेक्षा बचत किती आहे हे महत्वाचं आहे. पगार कमी असलेले लोक देखील श्रीमंत होऊ शकतात. फक्त बचतीची सवय असली पाहिजे. नाहीतर तुमचा पगार भरपूर आहे परंतु खर्चही त्याच पटीत आहे, तर कितीही पगार असेल तरी सुद्धा बचत करण्याची सवय नसेल तर तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही. सवय नंबर 9, उत्पन्नाचे एकाहून अधिक मार्ग तयार करण्याची सवय. श्रीमंत लोक हे एका उत्पन्नावर कधीच अवलंबून राहत नाहीत. साईड स्किल असेल तर ते शिकून घेतात. फ्रीलान्सिंग असेल, छोटा बिझनेस असेल, ऑनलाईन काम असेल, काही ना काही दुसरा इन्कम सोर्स ते शोधतात आणि एकाच इन्कम सोर्सवर ते डिपेंड राहत नाहीत. सवय नंबर 10, लोकांशी नीट वागण्याची सवय. श्रीमंती ही फक्त पैशात नसते, ती नात्यांमध्येही असते. आपलं बोलणं हे नम्र असावं, आपल्या बोलण्यामध्ये इतरांप्रती आदर असावा, विश्वास असावा, आणि हीच गोष्ट मोठमोठ्या संधी आपल्यासाठी घेऊन येते. गोष्ट नंबर 11, सवय नंबर 11, नकार ऐकूनही पुढे जाण्याची सवय. प्रत्येक यशस्वी माणसाला नकार हा कधी ना कधी मिळालेलाच असतो, किंवा बऱ्याचदा मिळालेला असतो. पण त्यांनी हार मानलेली नसते, त्यांनी स्वतःवरचा विश्वास सोडलेला नसतो. आणि हीच नकार ऐकूनही पुढे जाण्याची जी सवय आहे ती त्यांना श्रीमंत होण्यासाठी मदत करते. सवय नंबर 12, तक्रार न करता कृती करण्याची सवय. गरीब मानसिकता म्हणते की समस्या आहेत, अडथळे आहेत. पण श्रीमंत मानसिकता म्हणते, समस्येवर मी उपाय शोधेन, अडथळे आहेत ते बाजूला सारून मी मार्ग तयार करेन. सवय नंबर 13, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची सवय.
आजारी शरीर श्रीमंती टिकवू शकत नाही. पुरेशी झोप, पुरेसा व्यायाम आणि मानसिक शांतता हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. आणि श्रीमंत माणसं हे सगळं बॅलन्स करूनच पुढे जातात. सवय नंबर 14, स्वतःला कमी लेखू नये ही सवय. तुम्ही साधे असाल पण कमी नाही. स्वतःचा आत्मसन्मान हा नेहमी ठेवावा. स्वतःच्या किमतीची जाणीव ही नेहमी ठेवावी. सवय नंबर 15, ध्येय लिहून ठेवण्याची सवय. श्रीमंत लोक स्वप्न फक्त बघत नाहीत, तर ते लिहितात, प्लॅन करतात आणि कृतीमध्ये उतरवतात. सवय नंबर 16, धीर ठेवण्याची सवय, धीर धरण्याची सवय. श्रीमंती ही पटकन येत नाही, एका रात्रीतून येत नाही. त्यासाठी वेळ लागतो, संयम लागतो आणि सातत्य लागतं. आणि श्रीमंत लोक हे सगळं फॉलो करतात, या सगळ्या गोष्टी अवलंबवतात. सवय नंबर 17, चुका स्वीकारण्याची सवय. चूक करणं वाईट नाही, परंतु चूक न सुधारणं, चुकीमध्ये सुधारणा न करणं हे वाईट आहे किंवा चुकीचं आहे. सवय नंबर 18, स्वतःला योग्य लोकांमध्ये ठेवण्याची सवय, म्हणजेच चांगली संगत, म्हणजेच चांगल्या संगतीत असण्याची सवय. ज्यांच्यासोबत तुम्ही राहता तुम्ही तसेच बनता. म्हणून प्रेरणादायी लोक आपल्या आसपास असावीत, शिकवण देणारी लोक आपल्या आसपास असावीत, आपल्याला गाईड करणारी, आपल्या प्रगतीमध्ये आनंद मानणारी लोक, प्रगतीकडे आपल्याला घेऊन जाणारी लोक आपल्यासोबत असावीत. संगत ही फार महत्वाची असते. सवय नंबर 19, दररोज थोडं थोडं चांगलं बनण्याची सवय. कालपेक्षा आज थोडं चांगलं बनायचं, आजपेक्षा उद्या थोडं चांगलं बनायचं. आणि हीच खरी प्रगतीची प्रोसेस आहे. रोज थोडं थोडं चांगलं बनण्याची सवय ही श्रीमंत लोकांना असते. सवय नंबर 20, कृतज्ञ राहण्याची सवय. ज्याच्याकडे जे आहे त्याची त्याने कदर केली की ती गोष्ट अजून जास्त प्रमाणामध्ये त्याच्याकडे अट्रॅक्ट होते, अजून जास्त प्रमाणामध्ये त्याच्याकडे येते. म्हणून आपल्याकडे जे काही चांगलं आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण ब्रह्मांडाचे, परमेश्वराचे किंवा निसर्गाचे आभार मानले पाहिजेत. त्यासाठी आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे, ग्रॅटिट्यूड व्यक्त केला पाहिजे. म्हणून कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड ही सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली सवय आहे आणि ती श्रीमंत लोकांमध्ये आपल्याला पाहायला नक्कीच मिळते. आणि शेवटी मित्रांनो, श्रीमंती ही फक्त बँक बॅलन्स नाही, ती विचारांमध्ये असते, सवयींमध्ये असते, निर्णयांमध्ये असते. आज एक सवय निवडा, उद्या दुसरी निवडा, हळूहळू तुमचं आयुष्य बदलेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमचं आयुष्य मौल्यवान आहे आणि तुम्ही श्रीमंत होण्यास पात्र आहात. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.